ज्या वेबसाईटवरून इमेजेस काढायचे आहेत त्या ती वेबसाईट ओपन करायची. जसं मी आता TVS मोटर कंपनीची वेबसाईट ओपन केली आहे. त्याच्यानंतर इकडे मेनू बारला क्लिक करायचं आहे, प्रोडक्ट्समध्ये जायचं आहे. मोटरसायकलचे फोटो पाहिजे असतील आपण मोटरसायकलवर जायचं आहे. मोटरसायकलनंतर आता ज्या बाईकचा आपल्याला इमेज घ्यायचं त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. TVS मोटर कंपनीच्या स्पोर्ट या वेबसाईटला मी क्लिक केलं. आता इथे ऑप्शन येतात वेगवेगळे, याच्यातल्या आपल्याला काही बघायचं नाही आहे. डायरेक्टली आपल्याला ही इमेज जी आहे ही डाउनलोड करायची आहे. थोडीशी इमेज टिल्ट करून घेतली मी. आता डाउनलोडही करू शकता किंवा स्क्रीनशॉटही घेऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. मध्ये असे पॉपअप येतात. हे TVS कंपनीचा पॉपअप आहे एकचदा येतो, पण बजाज कंपनीचा पॉपअप खूप गंदा असतो. गंदा याचा अर्थ की ते डायरेक्टली तुमचं लाईव्ह लोकेशन विचारतात. तर कस्टमरला लाईव्ह लोकेशन विचारणं हा मूर्खपणा असतो ॲक्च्युअल, काही गरज नसते त्याची. एनिवे सोडा. आता मी याचा डायरेक्टली स्क्रीनशॉट घेतो, कारण मला ह्याच अँगलमध्ये पाहिजे थोडीशी, त्यामुळे मी हा स्क्रीनशॉट घेतला. हा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर मी हा स्क्रीनशॉट प्रॉपर पद्धतीने सेट करून घेतला. हा सेव्ह केली ही इमेज. ही सेव्ह केल्यानंतर मी जेमिनीमध्ये गेलो, गुगल जेमिनीमध्ये गेलो. जेमिनीमध्ये जाऊन इमेज आता तयार झालेली आहे, पण आपल्याला जो पाहिजे त्या रेशोमध्ये तर दिलेलं नाही आहे, पण तरी काही हरकत नाही. याला जर आपण परत रिवाईज कमांड दिली, इमेज रेशो 9:16, कधी कधी जेमिनी सांगितलेल्याप्रमाणे ऐकत नाही, त्याच्या मनमर्जीने वागतो. ॲक्च्युअल ह्या प्रॉम्प्टमध्ये आपण त्याला क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या की इमेज जी आहे ती मला 9:16 पाहिजे. सॉरी, ह्या इमेज दिलेलं आहे व्हर्टिकल 9:16 फॉर्मॅटमध्ये पाहिजे, अशी कमांड दिल्यानंतरही त्याने आपल्याला तीच दिली. आताही त्याने तीच इमेज क्रिएट केली. कधी कधी जेमिनी थोडा बावळटपणा करतो, पण तो आपण समजून घेऊया.